Hello friends, I am Mohan Chaudhary. So today we are going to learn the poem Have You Earned Your Tomorrow, written by Edgar Guest. Let's begin. About the poet, Edgar Guest was born in England and was brought to the United States when he was 10 years old. एडगर गेस्ट वयाच्या 10व्या वर्षीपर्यंत इंग्लंडमध्ये राहत होते आणि त्यानंतर त्यांना अमेरिकेत नेण्यात आलं. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. वयाच्या 14 वर्षापासून त्याने लिखाण सुरू केलं होतं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. एडगर गेस्ट यांना लोकांचा कवी असं म्हटलं जातं कारण त्यांच्या लिखाणामधून आणि त्यांच्या कवितेमधून लोकांना आशावादी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. गेस्ट हे वर्तमानपत्रासाठी आणि विविध साप्ताहिकांसाठी लिखाण करत होते. नेक्स्ट वन इज अबाउट द पोएम. हॅव यू अर्न युअर टुमारो इज अन इन्स्पायरेशनल पोएम. ही एक प्रेरणादायी कविता आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर whether they have done anything to improve the life of another human being or not. या ठिकाणी एडगर आपल्याला विचारतात की तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन आनंदीमय झालंय का. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं भविष्य तुमच्यावरतीच अवलंबून आहे. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. त्यामुळे काळजीपूर्वक आपण जे काम करतोय, जे कर्तव्य करतोय हे छानपैकी पार पाडलं पाहिजे. फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. दिस डे इज ऑलमोस्ट ओवर अँड इट्स टॉयलिंग टाइम इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू. द पोएम हॅव यू अर्न युअर टुमारो consists of many questions. Here, you is referred to reader. Is anybody happier because you pass his way? तुम्ही रस्त्यावरनं प्रवास करत असताना कोणाच तरी बोललेले आहात आणि बोलल्यानंतर तो व्यक्ती आनंदित झाला का. Does anyone remember that you spoke to him today? तुमच्या बोलण्यावरून आज कोणीतरी तुमची आठवण काढली असेल का. This day is almost over and its toiling time is through. आजचा दिवस जवळपास संपलेला आहे. कष्ट करण्यात हा दिवस घालवला आहे. Is there anyone to utter now a kindly word of you? तुमच्या बोलण्यामुळे आणि चांगल्या वागण्यामुळे एखाद्याने तुमची आठवण काढली असेल का. In the beginning the poet asked whether anyone is happier because of you while passing his or her way. Have you created a memory in anyone's mind? The day is quickly over and its working time is gone. Have you done something kind for someone so that he may speak nice about you? पहिल्या स्टांजामध्ये आपल्या वर्तनाबद्दल एडगर गेस्ट यांनी सांगितलेलं आहे. आपण ज्यावेळेस रस्त्यानं प्रवास करतो तर त्यावेळेस एखाद्याशी बोलतो. बोलल्यानंतर त्या व्यक्तीला खरोखरच आनंद होतो का. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती घरी जातो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल आठवणी असतात का. संध्याकाळी ज्यावेळेस तो शांत बसलेला असतो तर त्यावेळेस त्या व्यक्तीला आपल्याबद्दल आठवण येते का. जर समजा आपलं वर्तन खरंच चांगलं असेल तर ज्या व्यक्तीला आपण चांगला सल्ला दिलेला आहे, ज्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे, ज्या व्यक्तीला आपण मार्गदर्शन केलेले आहे तो व्यक्ती आपली आठवण काढतो. नेक्स्ट स्टांजा. Did you give a cheerful greeting to the friend who come along? Or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rush along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? Did you give a cheerful greeting to the friend who come along? तुमच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेल्या एखाद्या मित्राचे तुम्ही आनंदाने स्वागत केले का. तुमच्याकडे एखादा मित्र मदतीच्या अपेक्षेने आलेला आहे, तुम्ही त्या मित्राला आनंदाने मदत केली का. और अ चर्ली शॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. की फक्त ओझरतं हॅलो हाय बाय केलं आणि आपल्या वाटेनं गर्दीत निघून गेला. वर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. और इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. आज तुम्ही एखाद्याचे स्वार्थीपणे आणि बेपर्वाईने वागलात का.
की तुमच्या चांगल्या वर्तनामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल खरोखरच समाधानी आहे का, आभारी आहे का. In the second stanza, he continues with the question, but now he makes you aware of the right and wrong you must have done. He is asking the reader whether he greeted his friend cheerfully or just by a sharp and dull hello and disappear in crowd. Did you act selfish and uncaring, or will someone be truly grateful you helped them out today? दुसऱ्या स्टांजामध्ये एडगर गेस्ट म्हणतात की तुमच्याकडे एखादा मित्र मदतीला आलेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या मित्राला सरळ हाताने मदत केली का, किंवा मदत न करता तुम्ही त्या मित्राला हॅलो हाय बाय केलं आणि गर्दीमध्ये निघून गेला, त्याला टाळलं. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सेल्फिश, स्वार्थीपणाने, बेपर्वाईने वागलात का, की ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला मदत करता तर एखाद्याला मदत केल्यानंतर तो व्यक्ती तुमचे आभार मानतो, असं झालं का. थोडक्यात या स्टांजामध्ये आपल्या जीवनाबद्दल आपण कसं वागतो, त्या समाजामध्ये वावरत असताना आपण कसं वागतो आणि कसं वागलं पाहिजे याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टांजा. When you say tonight, partying with the days that sleeping fast, that you help a single brother of many that you passed, is a single heart rejoicing over what you did or said. Does a man whose hope were fading now with courage look ahead? When you say tonight, in parting with the days that sleeping fast, आज दिवसभर एखादा एकट्या मनुष्याला मदत केली असे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता का. एखाद्याला आज तुम्ही खरोखरच मदत केली आणि ही मदत करत असताना निस्वार्थपणे मदत केली असं तुम्ही सांगू शकता का. असं काही घडलं का. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट यू पास, तुम्ही केलेल्या लहानशा मदतीमुळे, तुमच्या शब्दामुळे एखादी अनोळखी व्यक्ती आज खुश झाली आहे का. Is a single heart rejoicing over what you did or said. Does a man whose hope were fading now with courage look ahead? एखाद्या निराश होऊ लागलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशा जागृत करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढला का. थोडक्यात एखादा व्यक्ती निराश झाला होता, पण त्या व्यक्तीचा नेगेटिव्ह विचार होते, हे नेगेटिव्ह विचार तुम्ही काढले, त्या लोकांना, त्या व्यक्तीला तुम्ही पॉझिटिव्ह विचार दिले. In the third stanza, gradually the tone of the speaker changes. He hopefully asks the reader whether he has been able to help even a single person of the many he has passed in the days that has gone by. Was he able to make some heart happy by his kind word and action? Was he able to comfort and induce some courage in any person whose hope had died? तिसऱ्या स्टांजामध्ये एडगर गेस्ट म्हणतात की एखादा व्यक्ती निराश झालेला होता, त्या निराश झालेल्या व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही परिवर्तन घडून आणला का. असं काही घडलं का. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या समोरून तो व्यक्ती चाललेला होता, त्या व्यक्तीशी तुम्ही बोलल्यानंतर तो व्यक्ती खुश झाला, असं काही घडलं का. लास्ट स्टांजा. Did you waste the day and lose it? Was it well or surely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by work you did today? In the final stanza, did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? आजचा दिवस तुम्ही कसा घालवला. चांगल्या प्रकारे व्यतीत केला की आज काही विशेष केलं नाही. कवी ह्या ठिकाणी विचारतात की आजचा दिवस तुम्ही कशा प्रकारे घालवला. काहीतरी चांगलं केलं का, की काहीच चांगलं केलं नाही, नुसतं असं फुकट दिवस घालवला. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार डिस्कंटेंट, आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू फुलवला का, की त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही निघून आलात. त्या व्यक्तीला तुम्ही आनंद दिला का, त्या व्यक्तीच्या मनातील जो का उदासीनपणा होता, हा उदासीनपणा तुम्ही काढला का.
As you close your eyes in slumber, do you think that God would say, "You have earned one more tomorrow by work you did today"? आज झोपायला जाण्यापूर्वी ज्या प्रकारे आजचा दिवस तुम्ही व्यतीत केलात ते पाहता जगण्यासाठी आज एक दिवस देव तुम्हाला भेट देईल असं वाटतं का? थोडक्यात तुम्ही जर समजा चांगला दिवस घालवला असेल, दुसऱ्याला मदत केली असेल, तर पुढचा दिवस आपला नक्कीच चांगला येणार आहे. Poetic devices. First one. This day is almost over and its toiling time is through. Here in this line personification figure of speech is used. Why? Because day is personified and given the human quality of working hard. Another figure of speech is used here, alliteration. Consonant sound P is repeated recently. Second one. Did you give a cheerful greeting to the friend who come along? Or the churlish short of howdy and then vanish in the throng? Here antithesis figure of speech is used. Why? Because cheerful and churlish both words are opposite words. Number third. Can you say tonight in parting with the day that's sleeping fast? Personification figure of speech is used because day is personified and given the human quality of sleeping fast. Fourth one. You have earned one more tomorrow by work you did today. Antithesis. Why? Because today and tomorrow are opposite words are used in this line. Next one is first one. Compose for poetic line on kindness. काइंडनेस बद्दल तुम्हाला 4 लाईन कंपोज करायच्या आहेत. आन्सर इज गिवन हिअर. स्प्रेड अ लिटल काइंडनेस एव्हरीवेअर यू गो. लेट द लिटल गुडनेस फ्रॉम युअर हार्ट जंटली फ्लो. सेकंड. कंपोज फॉर पोएटिक लाईन ऑन गुड डीड. चांगलं वर्तनबद्दल तुम्हाला 4 लाईन कंपोज करायच्या आहेत. युअर गुड डीड्स मे सीम इनविजिबल बट गॉड सीज ऑल द ट्रेड्स. But God sees all the trails imprinted on hearts of others. The reward He returns is incredible. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे कुठला तरी विषय देतील आणि त्या विषयावरती तुम्हाला कविता कंपोज करायची आहे. कवितेचे 4 लाईन तुम्हाला कंपोज करायच्या आहेत. लास्ट वन इज अबाउट द होमवर्क. विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट write a poetic appreciation of the poem Have You Earned Your Tomorrow. And these points are about the poem, the poet and the title, the theme, the poetic style, the language, poetic devices used in the poem, special features, message, value, moral in the poem, and last one is your opinion about the poem. So in this way we have to finish the poem.